नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये स्पिन टब जर फिरत नसल्याची किंवा काम नाही करत असल्याची समस्या आल्यास आपल्याला काय आणि कोणत्या गोष्टी ह्या तपासून बघायच्या आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. यामध्ये आपल्याला कस्टमरकडनं स्पिन टब फिरत नाही आहे, स्पिन होत नाही आहे, या व्यतिरिक्त कपडे वाढत नसल्याचे कस्टमर आपल्याला सांगू शकतो. यामध्ये आपल्याला काही प्रश्न कस्टमरला विचारायचे आहेत की स्पिन टायमरमधनं कुठल्या प्रकारचा हा साऊंड येतो आहे का, त्यानंतर हमिंग साऊंड हा स्पिन सायकल आपण सिलेक्ट केल्यानंतर येतो आहे का, त्याचबरोबर स्पिन टब हा कपडे टाकल्यावर किंवा खाली टब असताना फिरतो आहे की नाही फिरत आहे हे आपल्याला विचारायचं आहे. त्यानंतर स्पिन टब हा एका बाजूला गेलेला आहे का, त्याचबरोबर या अगोदर त्या वॉशिंग मशीनमध्ये काही काम केलेलं आहे का, हे प्रश्न आपल्याला कस्टमरला विचारायचे आहेत. या प्रश्नांवरनं आपल्याला स्पिन टायमर हा काम करत आहे की नाही, स्पिन मोटर काम करत आहे की नाही, त्याचबरोबर स्पिन मोटरला जो कपॅसिटर असतो तो कपॅसिटर छान आहे की तो खराब झालेला आहे हे कळणार आहे. यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिकलमध्ये कपॅसिटर किंवा लीड स्विच हा खराब होऊ शकतो. HDG मॉडेलमध्ये PCB येतो तर तो PCB खराब होऊ शकतो. त्याचबरोबर स्पिन लीड हे तुटू शकते. ब्रेकचं जे यंत्र आहे ते खराब होऊ शकतं. स्पिन टबला बेल्लोज लावलेला असतो तो बेल्लोज हा वर किंवा खाली सरकू शकतो. स्पिन टबला जो शाफ्ट असतो तो शाफ्ट बेंड झालेला किंवा त्याला एक बोल्ट लावलेला असतो तो बोल्ट सुद्धा निघू शकतो. स्पिन टायमर हा खराब होऊ शकतो या अथवा स्पिन मोटर जाम होऊ शकते. कपडे जे आहेत ते स्पिन टबच्या शाफ्टच्या अवतीभोवती आल्यास सुद्धा स्पिन टब हा काम करणार नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्होल्टेज जर कमी असेल, या व्यतिरिक्त व्होल्टेजमध्ये जर सतत कमी किंवा जास्त होत असल्यास आपल्याला स्पिन टब काम नाही करत आहे असल्या प्रकारची समस्या कस्टमर आपल्याला सांगू शकते. त्याकरिता आपल्याला या गोष्टी ह्या टप्प्याटप्प्याने तपासून बघायच्या आहेत. स्पिन मेकॅनिझममध्ये, ब्रेक मेकॅनिझममध्ये प्रॉपर ब्रेक हा घट्ट लागला असल्यास स्पिन टब हा जाम असणार आहे, त्यामुळे स्पिन टब हे काम करणार नाही. जर ब्रेक मेकॅनिझम हे बरोबर असल्यास आपल्याला स्पिन टबचा शाफ्ट हा चेक करायचा आहे. त्यामध्ये जर बेंड असल्यास आपल्याला स्पिन टब हा बदलून घ्यायचा आहे. स्पिन टबचा शाफ्ट जर बरोबर असेल तर मग आपल्याला स्पिन टबचं बेल्लो हे तपासून बघायचं आहे. स्पिन टबचा बेल्लो
जर फाटलेलं असेल, खराब झालेलं असेल किंवा मग स्पिन टबनी घासलेलं असेल, या सगळ्याकरिता आपल्याला जो स्पिन टबचा बेल्लो आहे तो बदलून घ्यायचा आहे. स्पिन टबचा बेल्लो हे तपासून बघितल्यानंतर आपल्याला अगदी बरोबर भेटलं असेल तर आपल्याला लीड स्विच किंवा मग स्पिन लीड हे तपासून बघायचे. स्पिन लीड आपल्याला बरोबर भेटल्यास आपल्याला स्पिन मोटर ही तपासून बघायची आहे. स्पिन मोटर जर आपल्याला ओके सापडल्यास आपल्याला स्पिन मोटरला लागणारं कपॅसिटर चेक करायचं आहे, तपासून बघायचं आहे. त्याचबरोबर स्पिन टायमर हे आपल्याला तपासून बघावं लागेल. स्पिन टायमर जर आपल्याला बरोबर आढळल्यास आपल्याला वॉशिंग मशीनची वायरिंग ही तपासून बघायची. HDG मॉडेल हा एकमात्र असा मॉडेल आहे ज्यामध्ये आपल्याला PCB म्हणजे सर्किट बोर्ड भेटणार आहे. या सर्किट बोर्डवरनं आपल्या स्पिन मोटरला 230 वोल्ट हा स्टँडर्ड सप्लाय जातो, तो आपल्याला तपासून बघायचा आहे. आता आपण या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने कशा प्रकारे हे तपासून बघावं लागतं किंवा यामध्ये काय खराबी येऊ शकते या गोष्टी आता आपण बघणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला कस्टमरच्या घरी येणारं व्होल्टेज म्हणजेच जिथे आपण सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनचं सॉकेट हे प्लग इन करतो त्या पॉवर सॉकेटला व्होल्टेज तपासून बघायचं. त्याकरिता मल्टीमीटरला AC व्होल्टेजमध्ये सेट करायचं आहे आणि चित्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे फेज सोबत न्यूट्रल, फेज सोबत अर्थिंग आणि अर्थिंग सोबत न्यूट्रल या गोष्टींमध्ये या पिनमध्ये आपल्याला व्होल्टेज तपासून बघायचं आहे. चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला तिथे हे सगळे व्होल्टेजेस भेटायला पाहिजे. जर पॉवर सॉकेटमध्ये व्होल्टेजचं होणारं कमी जास्त जर प्रमाण होत असेल किंवा व्होल्टेज जर फार कमी आढळून आल्यास आपल्याला कस्टमरला किंवा ग्राहकाला स्टॅबिलायझर लावण्याबद्दल सांगायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढील उपकरणे तपासून बघण्याकरिता इन्सुलेशन टेप, 8 ते 10 mm चा टी, रिंग स्पॅनरचं सेट, प्लस मायनसचं स्क्रूड्रायव्हर, मल्टीमीटर आणि टेस्टर हे सगळे उपकरणं आपल्याला लागणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला ब्रेकला जे लागणारं यंत्र असते ते आपल्याला तपासून बघायचं आहे. त्यामध्ये ब्रेक वायर हा तुटलेला असू शकतो. या व्यतिरिक्त त्या मेकॅनिझममध्ये जे स्प्रिंग लागलेलं असते ते स्प्रिंग तुटलेलं असू शकते किंवा मग ब्रेक प्लेटला जी असेंब्ली असते ते असेंब्लीला गंज चढू शकतो. त्यामध्ये आपल्याला ब्रेक वायर हा जिथे टबवरती जोडला गेलेला असतो
ते लॉक आपल्याला तपासायचं आहे. ते लॉक तुटलं असल्यास आपल्याला स्पिन टब जो आहे तो आपल्याला बदलून घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्या टबला येणारी ब्रेक वायर असते, त्या ब्रेक वायरला एका टोकाला थोडे छिद्र असे दिलेले आहेत. कंपनीमधनं जेव्हा मशीन ही बनवण्यात येते त्यावेळेस ब्रेक वायर हा तिसऱ्या भोकामध्ये हा लावलेला असतो. तर ब्रेक मेकॅनिझम हे घट्ट झालं असल्यास किंवा जाम झालं असल्यास आपल्याला या भोकांची जागा कमी किंवा जास्त करून आपण तिला ॲडजस्ट करू शकतो. त्याचबरोबर जी आपली ब्रेक वायर असते त्या ब्रेक वायरला चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे एका टोकाला हुक लावलेला असतो. तो हुक तुटला असल्यास आपल्याला ते जे ब्रेक वायर आहे ती पूर्ण रिप्लेस म्हणजेच बदलून घ्यायची आहे. जर आपल्याला ब्रेक मेकॅनिझम किंवा ब्रेक पॅड हे जाम दिसल्यास, त्यावर गंज दिसल्यास आपल्याला ती मेकॅनिझम हे पूर्णपणे बदलून घ्यायचं आहे. जे नवीन येणारं मेकॅनिझम आहे ते आता आपल्याला प्लास्टिक या मटेरियलमध्ये भेटणार आहे. त्यानंतर आपल्याला स्पिन टबचा शाफ्ट मध्ये कुठल्याही प्रकारचे कपडे तर अडकलेले आहे की नाही ते आपल्याला तपासून बघायचं आहे. त्याचबरोबर स्पिन टबचा जो शाफ्ट असतो तो शाफ्ट बेंड झालेला आहे की नाही ते आपल्याला तपासून बघायचं आहे. जर स्पिन टबच्या शाफ्टच्या अवतीभोवती कपडे आढळून आल्यास आपल्याला ते कपडे काढून घ्यायचे आहे आणि कस्टमरला म्हणजे ग्राहकाला आपल्याला त्याबद्दल सांगायचं आहे. स्पिन टबचा शाफ्ट आपल्याला जर बेंड भेटला असल्यास आपल्याला पूर्ण स्पिन टब हा रिप्लेस करायचा आहे. त्यानंतरचा पार्ट आहे बेलोज. चित्रांमध्ये दाखवल्याप्रमाणे बेल्लोजमध्ये बेल्लो क्रॅक होणे, बेल्लो फाटणे, त्या आतलं कॉपरचं बुश जे असतं ते क्रॅक होणे किंवा मग बेल्लो हा त्याच्या जागेवरनं वर किंवा खाली सरकणे अथवा त्याच्यावर गंज लागणे, या प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला या बेल्लोजमध्ये दिसू शकतात अथवा भेटू शकतात. तर या कंडिशन्सला आपल्याला बेल्लोज हा बदलून घ्यायचा आहे. जर आपल्याला बेल्लोज फाटलेला आढळून आल्यास आपल्याला स्पिन टब हा अनबॅलेन्स तर होत नाही आहे किंवा अनबॅलेन्स झालेला आहे. त्याचबरोबर वॉश मोटरच्या खाली जे सस्पेन्शन लागलेलं असते ते सस्पेन्शन तर खराब झालेलं आहे की नाही हे तपासून बघायचं आहे. त्यानंतर लीड स्विच. लीड स्विच मध्ये आपल्याला
लीड स्विच हे बरोबर काम तर करत आहे ना, त्यामध्ये कंटिन्युटी तर बरोबर येत आहे ना, लीड स्विच त्याच्या जागेवरनं हललेलं तर नाही आहे, लीड स्विचला गंज तर लागलेला आहे का, या व्यतिरिक्त लीड स्विच ही बायपास तर केली आहे का, या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासून बघायच्या आहेत. लीड स्विच जर आपल्याला खराब झालेली आढळून आल्यास आपल्याला लीड स्विचला रिप्लेस म्हणजे बदलून घ्यायचा आहे. लीड स्विचवरती जर कार्बन अथवा गंज आढळून आल्यास आपल्याला लीड स्विचला बदलून घ्यायचं आहे. जर लीड स्विच तिच्या जागेवरनं समोर किंवा मागे हलवली असल्यास तिला तिच्या जागेवर पुन्हा लावायची आहे. लीड स्विच जर बायपास केलेली आढळून आल्यास आपल्याला लीड स्विच ही बदलून घ्यायची आहे. लीड स्विचला कधी पण बायपास करू नये याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर स्पिन लीड हे डिफेक्टिव्ह असणे किंवा ते तुटणे, त्याचबरोबर जेव्हा आपण स्पिन टपची जी झाकण असतं त्याला आपण स्पिन लीड म्हणतो, तर ते लावल्यानंतर लीड स्विच ही बरोबर काम करते आहे की नाही हे आपल्याला तपासून बघायचं आहे. जर स्पिन लीडचं जे लिव्हर लागलेलं असते ते जर तुटलेलं आहे हे आढळून आल्यास आपल्याला स्पिन लीड ही बदलून घ्यायची आहे. त्याचबरोबर जर तिचं अलाइनमेंट हे बरोबर नसल्यास आपल्याला लीड स्विचला ॲडजस्ट करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे स्पिन टायमर. स्पिन टायमरमध्ये आपल्याला स्पिन टायमरच्या आतमधले जे मेकॅनिझम असतात किंवा मग गिअर असतात ते तुटणे किंवा त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट्स नाही होणे ही गोष्ट आपल्याला आढळून येऊ शकते. त्याचबरोबर स्पिन टायमर हे आपल्याला ओपन मध्ये भेटू शकतो. तर स्पिन टायमरला आपल्याला चेक करायला मल्टीमीटरची गरज भासणार आहे. मल्टीमीटरला आपल्याला कंटिन्युटीमध्ये सेट करायचं आहे. त्यानंतर स्पिन टायमरमधनं निघालेल्या दोन्ही वायरला आपल्याला मल्टीमीटरचे दोन्ही प्रोब अथवा दोन्ही टोक हे लावायचं आहे आणि स्पिन टायमर हा चालू करून बघायचा आहे. स्पिन टायमर जेव्हा बंद पोझिशनला असेल तेव्हा त्यामध्ये कंटिन्युटी अथवा बीप साऊंड हा यायला नको आहे आणि जेव्हा आपण टायमर चालू करणार तेव्हा त्यामुळे बीपचा जो आवाज आहे तो आपल्याला येणार आहे. या व्यतिरिक्त आपल्याला जर डायरेक्ट 230 वोल्ट सप्लाय देऊन जर तपासून बघायचं आहे त्याकरिता आपल्याला टेस्टरची गरज लागणार आहे. स्पिन टायमरला असणाऱ्या
दोन वायरपैकी एका वायरला आपल्याला जो स्टँडर्ड 230 वोल्टची फेस आहे तो आपल्याला लाल वायरला लावायचा आहे आणि जो निळ्या रंगाचा वायर आहे त्यामध्ये आपल्याला टेस्टरच्या मदतीने व्होल्टेज हे बाहेर येतं का ही गोष्ट तपासून बघायची आहे. यामध्ये पण टायमर हे जेव्हा बंद असेल तेव्हा आपल्याला निळ्या रंगाच्या वायरमध्ये कुठल्याही प्रकारचे कंटिन्युटी म्हणजे टेस्टरमध्ये लाईट जळणार नाही किंवा पेटणार नाही आहे. जसा आपण टायमर हे ऑन करणार तेव्हा आपल्याला त्या निळ्या रंगाच्या वायरमध्ये आपल्याला लाईट जळताना किंवा पेटताना दिसू शकते. गोदरेजच्या सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये टायमरच्या वायरचे रंग हे वेगळे वेगळे असू शकतात, याची खात्री करून घ्यायची आहे. जर आपल्याला टायमर हे चालू केल्यानंतर या स्पिन टायमरच्या दोन वायरमध्ये कंटिन्युटी नाही आढळल्यास अथवा त्यामध्ये जर आउटपुट आढळून नाही आल्यास आपल्याला स्पिन टायमर हा बदलून घ्यायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पिन मोटर. स्पिन मोटरमध्ये आपल्याला स्पिन मोटर हे जाम होऊन जाणं किंवा स्पिन मोटरचा शाफ्ट हा हळूहळू फिरणं किंवा मग स्पिन मोटर हे जास्त प्रमाणात करंट घेणं या प्रकारच्या समस्या यामध्ये येऊ शकतात. तर त्यामध्ये कपॅसिटर हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. स्पिन मोटरमधनं कपॅसिटर वेगळा केल्यानंतर त्याला डिस्चार्ज करणं हे गरजेचं आहे. तर आपल्याकडे असलेल्या स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने आपल्याला कपॅसिटरला सगळ्यात आधी डिस्चार्ज करून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला कपॅसिटरला तपासायचं आहे. सगळ्यात सोपी पद्धत आहे कपॅसिटरचं कपॅसिटन्स तपासून बघणे. त्याकरिता आपल्याला मल्टीमीटरची गरज भासणार आहे. त्या मल्टीमीटरमध्ये आपल्याला कपॅसिटन्स तपासून बघायची प्रोव्हिजन अथवा प्रोग्राम असणं महत्त्वाचं आहे. ज्या मल्टीमीटरमध्ये कपॅसिटन्स हा प्रोग्राम नसेल त्या मल्टीमीटरमध्ये आपण कपॅसिटरचं कपॅसिटन्स चेक करू शकणार नाही आहे. चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे मल्टीमीटरला आपल्याला योग्य त्या कपॅसिटन्सला सेट करून घ्यायचं आहे किंवा जर तुमच्याकडे ऑटो रेंजमध्ये जर मल्टीमीटर असेल तर ऑटो रेंज ही सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर मल्टीमीटरचे दोन्ही प्रोब हे कपॅसिटरच्या दोन्ही वायरला जोडायचे आहेत आणि त्याची रीडिंग जी आहे ती मल्टीमीटरला बघायची आहे. प्रत्येक
कपॅसिटरवरती तो कपॅसिटर किती क्षमतेचा आहे हे त्यावर नमूद केलं असते. तर कपॅसिटर चेक करताना त्याची क्षमता किती आहे हे आपल्याला आधी माहिती करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये प्लस मायनस हे टॉलरन्स दिलेला असतो. तर आपल्याला त्या प्रकारे मल्टीमीटरवरती येणारी माहितीही बघायची आहे. मल्टीमीटरवर येणारं रीडिंग हे कपॅसिटरवर नमूद केलेल्या क्षमते इतकं असेल. याचा अर्थ असा होतो की कपॅसिटर हे छान आहे, चांगलं आहे, त्याला आपण पुन्हा वापर करू शकतो. जर कपॅसिटरची व्हॅल्यू किंवा मल्टीमीटरवरचं रीडिंग हे फार कमी 0 आढळून आल्यास आपल्याला त्या कपॅसिटरला बदलून घ्यायचं आहे, बदलवायचं. ज्यांच्या मल्टीमीटरमध्ये कपॅसिटन्स हा प्रोग्राम नसेल त्यांनी या व्होल्टेज मेथड किंवा व्होल्टेज तपासून बघायची पद्धत, या पद्धतीने सुद्धा आपण कपॅसिटर हा तपासून बघू शकतो. तर सगळ्यात आधी आपल्याला 9 व्होल्टची बॅटरी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कपॅसिटरला प्लस आणि मायनस म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे 2 टर्मिनल हे फिक्स केलेले असतात. बॅटरीचे पॉझिटिव्ह टर्मिनल हे कपॅसिटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायचे आहे आणि बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल हे कपॅसिटरच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडायचं आहे आणि ते काही सेकंदापर्यंत जोडून ठेवायचं आहे. त्यानंतर मल्टीमीटरला DC व्होल्टेजमध्ये सेट करून घ्यायचं आहे. कपॅसिटरला 9 व्होल्टच्या बॅटरीपासून डिस्कनेक्ट करायचं आहे. त्याचा जो विजेचा पुरवठा होता तो आपल्याला खंडित करायचा आहे आणि त्यानंतर चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे मल्टीमीटरच्या प्रोबच्या साहाय्याने आपल्याला कपॅसिटरच्या 2 टोकांमधलं व्होल्टेज हे आपल्याला तपासायचं आहे. जर आपल्याला व्होल्टेज 8 ते 9 व्होल्ट हे आढळून आलं आणि त्यानंतर ते हळूहळू हे कमी होत गेलं आणि जर 0 व्होल्ट झालं याचा अर्थ असा होतो की कपॅसिटर हे छान आहे, चांगलं आहे, त्याला आपण पुन्हा वापरू शकतो. स्पिन मोटर. आता आपण स्पिन मोटर ही कशा प्रकारे तपासायची आहे हे बघणार आहेत. चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे स्पिन मोटरला रेड, व्हाईट, हिरवा, पिवळा या प्रकारचे 3 रंगाची वायर येते. आपल्याला सगळ्यात आधी पिवळी आणि हिरव्या रंगाच्या वायरमध्ये रेजिस्टन्स मोजायचं आहे. त्याकरिता आपल्याला मल्टीमीटरची गरज भासणार आहे.
आणि मल्टीमीटरला आपल्याला रेजिस्टन्सच्या प्रोग्रामवर ठेवायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतरच पिवळ्या रंगाची वायर आणि हिरव्या रंगाची वायर या दोघांमध्ये रेजिस्टन्स तपासायचं आहे. ते रेजिस्टन्स 180 ओहम आढळल्यास हे आपल्याला कळणार आहे की जी या मोटरच्या आतमधली वाइंडिंग आहे ती अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर पिवळ्या आणि लाल आणि पांढरा रंग असलेली वायर या दोघांमध्ये रेजिस्टन्स मोजायचा आहे आणि हिरवी आणि लाल आणि किंवा पांढऱ्या कलरची जी वायर असणार आहे त्यामध्ये पण आपल्याला रेजिस्टन्स हे मोजायचं आहे. तर आपल्याला पिवळी आणि लाल पांढऱ्या कलरची वायर, त्याचबरोबर हिरवी आणि लाल आणि पांढऱ्या कलरची वायर या दोघांमध्ये आपल्याला रेजिस्टन्स हे 90 ओहम भेटणार आहे. त्याचबरोबर आपल्याला या तिघांमध्ये जर कुठल्या पण 2 वायरमध्ये आपल्याला रेजिस्टन्स हे 0 आढळून आल्यास आपल्याला हे कळणार आहे की स्पिन मोटरमधल्या आतली एक वाइंडिंग ही ओपन झालेली आहे. तर त्यावेळेस आपल्याला स्पिन मोटर ही बदलून घ्यायची आहे, बदलवावी लागेल. त्याचबरोबर आपल्याला स्पिन मोटर ही चालू करून बघायची आहे. त्याकरिता 230 वोल्टचा स्टँडर्ड सप्लाय हा आपल्याला त्याला पुरवायचा आहे आणि आपल्याला स्पिन मोटर हे किती करंट घेतं हे आपल्याला तपासायचं आहे. जर स्पिन मोटर हे 1.5 एम्पियर पेक्षा जास्त करंट घेत आहे असे आढळून आल्यास स्पिन मोटर ही जाम झालेली आहे हे आपल्याला कळणार आहे. तर त्यावेळेस आपल्याला स्पिन मोटर ही बदलवायची. कधी पण स्पिन मोटर बदलवण्याच्या आधी स्पिन मोटरला लागणारं कॅपॅसिटर हे बरोबर तर आहे ना याची खात्री करून घ्यायची आहे. आतापर्यंत बघितलेल्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला अगदी बरोबर आढळून आल्यास आपल्याला मशीनची वायरिंग म्हणजेच वायर हे चेक करायचे आहे की त्याला कुठल्याही प्राण्याने कुरतडले तर नाही आहे किंवा कुठली वायर तुटलेली तर नाही आहे. या गोष्टी आपल्याला तपासायच्या आहे. त्याकरिता आपल्याला मल्टीमीटरची गरज भासणार आहे. त्याचबरोबर वायरिंग डायग्रामची गरज भासणार आहे. प्रत्येक मशीनच्या पाठीमागे कंपनीने त्या मशीनला असलेलं वायरिंगचं चित्र हे चिपकवलेलं आहे. त्याच्या माध्यमाने आपण मशीनचं वायरिंग हे तपासू शकतो. कुठल्या पण वायरामध्ये जर कंटिन्युटी आढळून नाही आली तर आपल्याला ती वायर ही तपासून बघायची आहे आणि तिला जर शक्य असेल तर रिपेअर करायचं आहे. जर ती वायर फार खराब झाली असल्यास आणि जर ती रिपेअर नसेल होत त्यावेळेस आपल्याला वायरिंग हार्नेस
हा पूर्ण बदलून घ्यायचा आहे. आता आपण बघणार आहे HDG मॉडेल, जो एकमात्र मॉडेल असा आहे की त्यामध्ये आपल्याला कंट्रोल बोर्ड म्हणजेच PCB भेटतो. त्या मॉडेलमध्ये त्या PCB मधनं स्पिन मोटरला जाणारं वायर, त्याला जे कनेक्टर लागलेलं आहे ते कनेक्टर लूज व्हायची शक्यता आहे, अथवा त्या कनेक्टरमधनं 230 व्होल्टचा विद्युत पुरवठा नसेल होत, तर आपली स्पिन मोटर ही काम करू शकणार नाही आहे. चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या PCBला एक पिवळ्या रंगाचं एका वायरचं कनेक्टर लावण्यात आलेलं आहे आणि या कनेक्टरवरनं आपल्या स्पिन मोटरला विद्युत प्रवाह जाणार आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी जे कनेक्टर असतं ते घट्ट फिट आहे की नाही आहे, ते लॉक आहे की नाही आहे, हे आपल्याला आधी तपासून बघायचं आहे. त्याचबरोबर या कनेक्टरपासून वॉश मोटरपर्यंत जाणाऱ्या वायरची कंटिन्युटी सुद्धा तपासायची आहे. त्यानंतर PCBला 230 व्होल्टचा विद्युत प्रवाह देऊन आपल्याला तपासायचं आहे की जेव्हा आपण ड्रेन हा चालू होतो तेव्हा या कनेक्टरमधनं 230 व्होल्टचा विद्युत प्रवाह बाहेर म्हणजेच आपल्या ड्रेन मोटरला जातो आहे की नाही आहे. इथे फक्त आणि फक्त एक वायर असल्यामुळे हा वायर फेज ठरवू इच्छितो. त्याकरिता जर आपल्याला या वायरमध्ये असणारं व्होल्टेज जर तपासायचं आहे तर आपल्याला हे व्होल्टेज ग्राउंड अथवा न्यूट्रलच्या माध्यमातून तपासायचं आहे. त्यावेळेस मल्टीमीटरला आपल्याला 230 व्होल्ट AC अथवा ACच्या प्रोग्रामला सेट करायचं आहे आणि मल्टीमीटरमधनं येणारे 2 वायर किंवा 2 प्रोब, त्यापैकी लाल वायर अथवा लाल रंगाचे प्रोब हे या कनेक्टरला अथवा यामधनं निघालेल्या वायरला लावायचे आहे. त्याचप्रकारे दुसरे प्रोब हे आपल्याला न्यूट्रल अथवा ग्राउंडला लावायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये व्होल्टेज हे तपासायचं आहे. जर यामध्ये 230 व्होल्टचा विद्युत प्रवाह आढळून नाही आल्यास आपल्याला हे पूर्ण सर्किट बोर्ड हे आपल्याला बदलायचं आहे. PCB म्हणजेच कंट्रोल बोर्डला कोणीही रिपेअर करू नये किंवा रिपेअर केलेले कंट्रोल बोर्ड मशीनला लावू नये याची दक्षता घ्यायची आहे. धन्यवाद.